तर याचा सविस्तर आढावा घेऊयात। आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत। आपण पाहतोय रुपाली, सध्या तुम्ही कुठे आहात आणि सध्याची परिस्थिती काय? पुढचे 7 तास रेड अलर्ट आहे। मुंबईमध्ये मागचे 2 दिवस मुसळधार पाऊस होता आणि आज सकाळपासून सुद्धा मुंबईवरती काळे ढग आहे। सध्या मी मरीन ड्राईव्ह या परिसरामध्ये आहे आणि आपण माझ्या भोवती पाहू शकता सध्या मुंबईवरचे हे काळे ढग अजूनही कायम आहेत। पुढचे काही तास मुंबईकरांसाठी महत्त्वाचे आहेत। प्रशासन सज्ज आहे, त्याच्यामुळे मुंबईकरांनी सुद्धा खबरदारी घेण्याची गरज आहे। आपण बघतो की समुद्रामध्ये पाण्याची पातळी वाढलेली आहे। समुद्राच्या किनाऱ्यावरती लाटा येऊन खरं तर धडकत आहेत। त्याच्यामुळे खरं तर या ठिकाणी येणारे जे मुंबईकर आहेत, पर्यटक आहेत, सगळ्यांनी काळजी घेण्याची गरज आहे। आपण पाहिलं की मागचे 2 दिवस मुंबईची संपूर्ण वाहतूक यंत्रणा विस्कळीत झालेली होती। काल लोकल पूर्णपणे ठप्प झालेल्या होत्या आणि त्याच्यानंतर आज सुद्धा प्रशासनाने सर्व नागरिकांना सावध राहण्याचा खरं तर इशारा दिलेला आहे आणि त्याच्यामुळे मुंबईकरांसाठी पुढचे काही तास अतिशय महत्त्वाचे असणार आहेत। मुंबईचं जे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे ते पुन्हा एकदा रुळावर येण्यासाठी बराच वेळ खर्च जाणार आहे। मात्र आज आपण मुंबईची परिस्थिती बघितली तर मुंबईमध्ये आज मुंबईकरांनी कामाशिवाय घराबाहेर पडायचं नाहीये। मुंबईकरांनी काळजी घ्यायची आहे। अत्यंत काही महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडायचं आहे। मुंबईमध्ये अर्थातच रुपाली आपण पाहू शकतो भरती सध्या येते आणि त्यामुळे आता जर गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन करण्यात आलेलं आहे। धन्यवाद। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।